तुम्ही जर महाराष्ट्रातील बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे, माहिती महत्त्वाची आहे। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण की बांधकाम कामगार मित्रांनो, नवीन बांधकाम कामगार नोंदणी किंवा दाव्यांसाठी अर्ज हा चालू झालेला आहे। तुम्ही जर नवीन बांधकाम कामगार असाल, तुमचं रिन्युअल बाकी असेल, जुने बांधकाम कामगार असाल रिन्युअल बाकी असेल, तुम्हाला रिन्युअल करण्यासाठी तारीख मिळालेली आहे। तुम्हाला तात्काळ जाऊन वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज हा दाखल करायचा आहे, कारण की तुम्हाला भांडे संच अद्याप मिळाला नसेल तर तुम्हाला लवकरच जी भांडे संच इसेंट्री किट, सेफ्टी किट सुद्धा मिळणार आहे, कारण की ही महत्त्वाची बातमी आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा। तुम्ही दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा या ठिकाणी करू शकता। शिष्यवृत्ती योजनेचा लाभ तुम्ही तुमच्या मुलांसाठी घेऊ शकता। ही महत्त्वाची बातमी आहे, कारण की बांधकाम कामगारांना सरकारी योजनेतून बराच लाभ मिळत असतो। या वेबसाईटवरती यानंतर संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो। त्या ठिकाणी बघू शकता बांधकाम कामगार प्रोफाइल लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्जाचा दाव्याचा स्टेटस बघू शकता। आपली बांधकाम कामगार नोंदणी एडिट करू शकता किंवा तुमच्या मुलांचं पाल्यांचं नाव बदलू शकता, नाव टाकू शकता, आधार लिंक करू शकता, तुमचा अकाउंट नंबर, खाते नंबर टाकू शकता। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा घोषणा केली आहे की बांधकाम कामगारांना सर्व भांडे संच, इसेंट्री किट, सेफ्टी किट मिळणे गरजेचं आहे, कारण की बांधकाम कामगार महामंडळ जे आहे खूप मोठं झालेलं आहे। बऱ्याच लाभार्थ्यांनी याच्यावरती नोंदणी केली आहे। बरेच लाभार्थी संच वितरणासाठी बाकी आहे, बरेच लाभार्थी नवीन आहे, बरेच लाभार्थी जुने आहे। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ऑफिशियल वेबसाईट आहे। या ठिकाणी तुम्ही बांधकाम कामगार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 18 ते 60 वर्ष वय तुम्हाला लागणार आहे। 90 दिवसाचा कामाचा पुरावा म्हणजे ग्रामसेवक तुम्हाला देणार आहे, तो पुरावा तुम्हाला इथे लागणार आहे। वैशी पुरावा, ओळखपत्र पुरावा, पासपोर्ट आकाराचे 3 फोटो तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे। आपण अर्ज कसा बघायचा, अर्ज कसा भरायचा, अर्जाचे PDF या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता। घरबसल्या फॉर्म कसा भरायचा ते सांगतो मित्रांनो। महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा फॉर्म अर्ज डाउनलोड केल्यानंतर नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला इथे टाकायचा आहे, नोंदणी दिनांक टाकायचा आहे, नोंदणी शुल्क तुम्हाला हे सरकारी योजनेतील लाभार्थी जे अधिकारी आहे ते भरतील। अर्जदाराचे नाव टाकायचे, पती वडिलांचं नाव, तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, विवाहित लग्न झालं आहे का नाही, मोबाईल क्रमांक टाकायचा, शहर, तालुका, जिल्हा, राज्य टाकायचे, पिनकोड टाकून महत्त्वाचे ठिकाण टाकायचे मित्रांनो। तुमचं गाव, शहर, राज्य, परत इथं कायमचा पत्तामध्ये टाकायचा आहे। राशन कार्डमध्ये तुम्ही दारिद्र्य रेषेखाली आहात का, तुमचं कोणतं राशन कार्ड आहे ते इथे टाकायचं आहे। प्रतिदिन मोबदला तुम्हाला किती मिळतो कामाचा ते सुद्धा टाकायचं। तुमचं स्वतः अर्जदार व्यक्ती असेल सदस्याची, त्यांची घरातले सदस्यांची नाव टाकायचे, मुलांचे नाव टाकायचे, बँकेचा तपशील टाकायचा म्हणजे नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड, खाते क्रमांक टाकायचे, ठिकाण टाकायचे, दिनांक टाकायचा आहे। अर्जदाराची सही किंवा बांधकाम कामगार सही येत नसल्यास अंगठा टाकायचा आहे, अंगठा लावायचा आहे। त्यानंतर हा फॉर्म खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता अर्ज नाकारला, अस्वीकार हे ऑफिसर भरतील, अधिकारी भरतील। या ठिकाणी बघू शकता सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित दिल्यानंतर तुमचा अर्ज हा मंजूर होणार आहे। अर्ज मंजूर झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे हा फॉर्मची PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार, त्या ठिकाणी तुम्ही PDF तुम्ही बघू शकता। कारण की बांधकाम कामगार मित्रांनो, तुम्हाला या योजनेतील बरंच माहिती असेल किंवा नसेल तर बांधकाम कामगारांना सांगतो की बऱ्याच योजना या बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडून नवीन योजना येत आहे। त्यासाठी तुम्ही जर रिन्युअलला बाकी असेल रिन्युअल करून घ्या तात्काळ, कारण की बरेच एजंट लोक 1000-2000 घेऊन रिन्युअल करतात, तुम्हाला ते देऊनसुद्धा करणं पुरणार आहे। कारण की या ठिकाणी तुम्ही बघू शकता बांधकाम कामगारची वेबसाईट आहे, ही सरकारी योजना आहे, महत्त्वाची योजना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे येत असते। महत्त्वाची बातमी आहे, जवळच्या मित्रांना शेअर करा, असेच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।